शेवटचा पाऊस आणि शेवटचं चक्रीवादळाची मोठी तयारी या ठिकाणी आपण बघू शकतो. बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाब आणि त्यानंतर चक्रीवादळ आणि चक्क हे चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. तर त्याचा प्रवास कसा असणार आहे तर आपण बघणार आहोत. आणि कोणकोणत्या तारखेला पावसाची शक्यता आहे तर याचा प्रवास जो आहे तो विशाखापट्टणमकडून छत्तीसगडकडे पुन्हा एकदा खाली आपल्याला नांदेड, परभणी, सोलापूर, लातूर, संभाजीनगर, नाशिक, जळगाव तसंच नंदुरबार आणि गुजरातकडे आपल्याला जाताना दिसणार आहेत. असा प्रकारचा हा प्रवास असल्यामुळे जबरदस्त पाऊस आपल्याला महाराष्ट्रात शेवटी बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. मग हा पाऊस कोणत्या तारखेला सुरुवात होणार आहे, कधी कमी दाबाचे क्षेत्र सुरुवात होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, आताचं जे वादळ आपल्याला जे वातावरण दिसत आहे पूर्ण कमी दाबाचे क्षेत्र ते चक्रीवादळाच्या पूर्वीचं आहे. कारण या ठिकाणी जे वातावरण तयार होत आहे तीव्र कमी दाब, नेहमी लक्षात घ्या की कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यानंतर त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होत असतं. त्याचप्रमाणे आता हे जे वातावरण आहे कमी दाबाचे क्षेत्र हे सर्वाधिक आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर चक्रीवादळ बघायला मिळणार आहे. चक्रीवादळामध्ये आपल्याला तुफान, वारे, वादळी वारे तसंच पाऊस जो आहे तो अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आपण रविवारपासून 21 सप्टेंबरपासून अंदाज हा बघणार आहोत आणि चक्रीवादळापर्यंतचा प्रवास कसा असणार आहे त्याची संपूर्ण अपडेट घेणार आहोत. तर 21 सप्टेंबरपासून कोणकोणत्या भागात तीव्रता पावसाची वाढणार आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आता सुरुवात करूया पावसाला. आपल्या गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि सध्याची पावसाची परिस्थिती, आपल्या पिकाची परिस्थिती काय आहे, कोणतं पीक केलेलं आहे कमेंट करून नक्कीच कळवा. बघूया कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आपल्याला जास्तीत जास्त पीक कोणतं बघायला मिळतं ते. आता या ठिकाणी सुरुवात करूया पावसाच्या अंदाजाची. आता या ठिकाणी बघितलं तर रविवारी आपण 21 सप्टेंबरपासून सुरुवात करणार आहोत. 21 सप्टेंबरला जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर सकाळपासून ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. नाशिक भागात आणि संभाजीनगरच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळेल. आणि त्याचनंतर संध्याकाळी जर बघितलं 21 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये तर आपल्याला या ठिकाणी नांदेड, वाघाळा आणि बिदरच्या मध्य भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्यामध्ये उदगीर असेल, देगलोर असेल, निजामाबाद असेल, नांदेड, वाघाळा असेल, त्याचबरोबर उमरखेड, पुसटचा काही भाग या ठिकाणी, परभणी आहे, हिंगोलीचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे मात्र आपल्याला पावसाची शक्यता, परंतु दिवसभर आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र नक्कीच बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपण आता 22 तारखेचा एक आढावा घेऊ. 22 तारखेला कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे. 22 तारखेला सकाळपासून जर बघितलं तर पावसाची शक्यता, तर चंद्रपूरच्या काही भागात सकाळीच आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारी जर बघितलं तर नाशिक भागामध्ये आपल्याला इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, मालेगाव, मनमाड, वैजापूर तसेच संभाजीनगर, धुळे, पोरळा, जळगाव या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. इकडे नंदुरबार पण, खोपोली, गामशेट तसेच पुण्यामध्ये आपल्याला घोरेगावच्या काही भागात पावसाची शक्यता हलक्या स्वरूपाची आहे. तसंच सातारा, सोलापूर आणि लातूर या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता मात्र दुपारनंतर बघायला मिळणार आहे. 22 तारखेचा अंदाज पुन्हा एकदा मोठा बदल आपल्याला होईल. अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस. अहिल्यानगरमध्ये कोणकोणता भाग असेल आपण या ठिकाणी बघूया. काडा आहे, जामखेड आहे, राळेगण आहे, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, इंदापूर आहे, दौंड आहे, बारामतीचा भाग आहे, बार्शी, परांडा, कुरडवाडी, उस्मानाबाद आहे, कळंब आहे, केज आहे, चौसाळाचा भाग आहे, बीड भाग आहे, गेवराई आहे, पैठण आहे, भगूर, पाथर्डी, काडा या ठिकाणी पावसाची शक्यता. तर संभाजीनगरमध्ये हलका पाऊस. श्रीरामपूर, राहुरी आणि संगमनेर, कोपरगाव आणि निफाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस 22 तारखेला बघायला मिळणार आहे. 22 सप्टेंबर रोजी हा पाऊस आपल्याला दुपारी बघायला मिळणार आहे. जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी तुरळक ठिकाणी हा पाऊस. आता इथं जर सांगितलं की संगमनेरमध्ये पाऊस आहे, पण संगमनेरमध्ये सगळीकडेच हा पाऊस नाही आहे, तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस आपल्याला हा बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा पाऊस आहे. तसेच सगळीकडे तीच परिस्थिती आहे. आपण जामखेडमध्ये जर सांगितलं तर जामखेडमध्ये काही तुरळक भाग असा असेल की तिथे खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच जळगावमध्ये सुद्धा आपल्याला काही तुरळक ठिकाणी आणि नंदुरबारमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी 22 तारखेला बघायला मिळणार आहे.
त्याचप्रमाणे आपण 22 तारखेला पुन्हा एकदा संध्याकाळी जर बघितलं रात्रीच्या वातावरणामध्ये, तर संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. संभाजीनगर, जालना, देऊळगाव राजा, अंबड, पारतूर, सेलू आहे, परभणी, जिंतूर, मांजलगाव या ठिकाणी गेवराईचा भाग आहे. तसंच वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड या ठिकाणी कन्नडचा भाग आहे. इथे सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस 22 तारखेला पुन्हा एकदा संध्याकाळी वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. तसंच आपण ह्या ठिकाणी पुन्हा एकदा वातावरणामध्ये काय बदल आहे आपल्याला बघायचा आहे. तर या ठिकाणी 22 तारखेचा अंदाज घेतला तर 23 तारखेच्या अंदाजामध्ये आपण या ठिकाणी बघूया की 23 तारखेला पुन्हा एकदा सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आपण कोणत्या या ठिकाणी 23 तारखेला कधी आहे आपण या ठिकाणी बघू. आता 23 तारखेला संध्याकाळनंतर पुन्हा एकदा सोलापूर आणि लातूरच्या काही भागात आपल्याला हलक्या प्रमाणाचा पाऊस बघायला मिळेल. त्याचबरोबर बीड आणि अहिल्यानगरच्या काही तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. 23 तारखेला एवढा काही पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही, परंतु 24 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेत आहोत. 24 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु 24 तारखेला या ठिकाणी आपल्याला जळगाव आणि नंदुरबारच्या काही भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि विशेष महत्त्वाची माहिती म्हणजे आता 24 तारखेपासून 25 तारखेपासून अंदाज बघूया. 25 तारखेपासून अति महत्त्वाची माहिती आहे. तर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. चक्रीवादळाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. हेच चक्रीवादळ आपल्याला महाराष्ट्रात पूर्णपणे जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला याचा धुमाकूळ 3 दिवसामध्ये जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नवरात्रीमध्ये आपल्याला हा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात तुफान पाऊस, शेवटचा पाऊस आणि जबरदस्त पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर बघूया मित्रांनो 25 तारखेचा पावसाचा अंदाज कशी परिस्थिती आहे, कोणत्या भागात पावसाला सुरुवात होणार आहे. कारण 25 तारखेला वादळाला सुरुवात होत आहे. वादळ सध्या 25 तारखेला बंगालच्या उपसागरात सक्रिय राहणार आहेत. 25 तारखेपासून वादळाचा प्रवास राहणार आहे आणि 25 तारखेनंतर आपल्याला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ती सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेत आहोत. आता 25 तारखेला पावसाचं वातावरण जर बघितलं तर पूर्णपणे वारे जे आहे ते बंगालच्या उपसागराकडे वाहताना बघायला मिळत आहे. कारण तीव्र कमी दाब तिथेच आहे. तिथून आपल्याला तीव्र कमी दाबाची जी सुरुवात आहे ती मुख्यतः आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो की 25 तारखेला वातावरणामध्ये खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. वाऱ्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा खूप मोठं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि कमी दाबाचे क्षेत्र आहे, चक्रीवादळ जे आहे ते पूर्णपणे महाराष्ट्रातून जाणार असल्यामुळे याचा मुख्यतः परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. याची संपूर्ण अपडेट व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये आपण घेऊया की 25 तारखेपासून तर 3 दिवसाचा हा प्रवास चक्रीवादळाचा कसा असणार आहे याची संपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करा आणि हे व्हिडिओ जे आहे ते इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.